पाहूयात कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या जवळपास लाभार्थी आहेत। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 5 महिन्यांमध्ये 58% खत अनुदान रक्कम खर्च, आयात युरियासाठीची 92% तरतूद संपुष्टामध्ये आलेली आहे। आयात युरियावरती मोठा खर्च झालेला आहे। एल निनोचा शॉक आधीच बसण्याची शक्यता वर्तवली जाते। अमेरिकेमधील संशोधन संस्थेचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। साखर दरवाढीला साठेबाजी जबाबदार असणार, विस्साचे अध्यक्ष बी ठोंबरे यांचा आरोप केला जातोय। खरीप पेरणी 96%वरती गतवर्षीच्या तुलनेमध्ये तूट असून 0.3%वरती भाताच्या क्षेत्रामध्ये 3.2%ची घट झालेली आहे। गहू निर्यातीवरील बंदी उठवली, विक्रमी साठ्यामुळे 4 वर्षांनंतर केंद्राचा निर्णय, जागतिक बाजारामध्ये मागणी। आयात साखरेची 2 महिन्यांमध्ये विक्री बंधनकारक असणार, दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा नवा नियम। साखरेच्या दरामध्ये चढउतार, किलोमागे 5 रुपयांची घसरण बघायला मिळते। गृहिणींना दिलासा, 7 दिवसांमध्ये 18 रुपयांची झपाट्याने दरवाढ, 15 जुलैपासून दरवाढीला सुरुवात झालेली आहे। एल निनोचे संकट गडद झालेले असून पुढचे काही दिवस जोरदार नाहीच, वेधशाळेचा अंदाज चिंतावाढ होणारा, हलक्या सरींवरती मानावे लागणार समाधान। साखरेच्या पाठोपाठ बाजारामध्ये गुळाच्या भावाचाही सुद्धा भडका उडालेला आहे। प्रति किलो 80 रुपयावरती पोहोचले गुळाचे भाव। पावसाच्या खंडाने संत्र्यांची फडगड झालेली आहे, शेतकरी चिंतेमध्ये सापडले। उमरा परिसरातील हे चित्र आहे, जमिनीतील ओलावा घटल्याने झाडांवरती ताण येतोय। 5,000 शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टेक क्रमांक प्रलंबित असून कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कसा, फार्मर आयडी क्रमांक प्राप्त करणे आवश्यक असणार। शेतीला ऊर्जेची नवी ताकद, कृषी विद्यापीठाचे अध्यक्ष, ऊर्जेतील संशोधन ठरते दिशादर्शक। शेतामधील वीज पुरवठा अनियमित होतोय, संतप्त शेतकऱ्यांची कोलोरी उपकेंद्रामध्ये धडक, दिवसात 10 तास वीज पुरवठ्याची मागणी केली जाते। किवी, ॲव्होकॅडो, टॅझरीन, आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदेशी फळांची वाढली मागणी, फिटनेस प्रेमींमुळे ॲव्होकॅडो, किवीची मागणी वाढलेली आहे। सोयाबीन पिकावरती किडींचे संकट, IPMचा करा वापर, किडीची लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक असणार, आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे करा नियंत्रण। पावसाळ्यामध्ये कडक ऊन, सोयाबीनची फुलगळती, शेतकरी चिंतेमध्ये सापडले। साखरखेडा परिसरामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी, ऑगस्टमध्ये केवळ एकाच दिवशी पाऊस आला। चिखली तालुक्यामध्ये 86 दिवसात 59 दिवस पावसाची दडी, ऑगस्टमध्ये सुद्धा हुलकावणी, जुलैने तारले, जूननंतर ऑगस्टने चिंता वाढवली। रानडुकरे, हरिण, रोहीकडून पिकांचे नुकसान होते, शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांची सुरक्षितता धोक्यामध्ये, वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे। अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले, अंदाजा समितीच्या पाहणीनंतर कारवाई। 11,934 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी, पावसाअभावी पिके धोक्यामध्ये सापडली, मोहोळ तालुका, दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जाते। तालुक्यामध्ये आज अखेर केवळ 151.90 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। शेतकरी मित्र बना, 1,500 रुपये मिळणार मासिक मानधन, एका सज्जाला एक शेतकरी मित्र, 536 मित्रांची होणार नियुक्ती, शेतकरी व कृषी विभागांमध्ये ठरणार दुवा। वाळूज परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ, पिकांची नासधूस करताय, वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी केली जाते, दिवसा झाडझुडपामध्ये, रात्री घुसताय शेतामध्ये। उडदाच्या दरामध्ये यंदा चांगली वाढ, बार्शीमध्ये 8,700 रुपयांपर्यंत दर, दररोज 700 कट्टे आवक होते, उत्पादन 75% घटले, आगामी काळामध्ये आवक वाढणार। कांदा दरामध्ये आणखी 1.5 महिना राहणार तेजी, बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय, आवक सुद्धा घटलेली आहे, कांद्याची दिल्लीवारी रखडली। कांद्याची दिल्लीवारी रखडली, 16 तासानंतर लोडिंगला प्रारंभ, लासलगावहून 840 टन कांद्यासह मालगाडी आज रवाना होण्याची शक्यता वर्तवली जाते। ओल्या मक्याची 2,701 रुपये क्विंटल दराने खरेदी, मालेगाव बाजार समितीमध्ये हंगामातील सर्वोच्च बोली। 25 दिवसांपासून पावसाचा खंड, कसमादेमध्ये पीक करपण्याच्या मार्गावरती, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, पिकांच्या वाढीवरती परिणाम, हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते।
येवला तालुक्यामध्ये पावसाने मारली दडी. 32,000 हेक्टरवरील पीक संकटामध्ये सापडले. वाढ खुंटली. उत्तर पूर्व भागातील शेतकरी हवालदिल झाले. पालखेड डाव्या कालव्याच्या काही भागाला आधार मिळतोय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे 287.34 कोटी रुपये जमा. आतापर्यंत एकूण 518.5 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आले. अनुदानाची चिंता मिटलेली असून गरजू शेतकरी ठिबकचा लाभ घेणार. डिजिटल चलनाद्वारे आधीच मिळणार फ्रंट अँड एडेड सबसिडी. आधार अपडेट न केल्यास मुलाचे रेकॉर्ड धोक्यामध्ये येणार. लाभाला मुकणार. बीड जिल्ह्यामध्ये 82,786 मुलांचे MBA अपूर्ण आहे. कॅम्प घेण्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. प्रतीक्षा संपली असून कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये 24,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते. जनावरेही खाणार नाहीत असे सडलेले धान्य गरीब जनतेच्या माथी. गत 3 महिन्यांपासून निकृष्ट धान्याचा पुरवठा होतोय. जायकवाडीचे पाणी गल्हाटीमध्ये सोडा. शेतकऱ्यांचे कळशी आंदोलन. 25 ते 30 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित. घाटगेंचा पाठिंबा. यंदा धरणे तहानलेले. 50 गावांची तहान कशी भागणार. भोकरदन परिसरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत साठा हा निम्म्यावरती आहे. टंचाईची चाहूल लागलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 640 आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार. 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत आहे. 12वीची अट घातली जाते. संकेतस्थळावरती माहिती. सोयाबीनच्या दरामध्ये ओहोटी सुरू असून 4 दिवसात 810 रुपयांची घसरण. 7,500वरून सोयाबीन आले थेट 6,000 रुपयांवरती. पावसाने ओढ दिल्याने चिंतेची वाढ झालेली आहे. यंदाही सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून दराचा भरोसा नाही. परभणी जिल्ह्यामध्ये कर्जमुक्तीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये 348 कोटी 44,713 शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. जिल्हा बँकेचे केवळ 2,985 शेतकरी आहेत. 2,500 रुपयांमध्ये सूर्यघर तरी लाभार्थी फिरकेना. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला अवघे 2,500 रुपये भरून घराच्या छतावरती 1 किलोवॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याची संधी आहे. उर्वरित 47,500 रुपयाचे अनुदान शासन देणार आहे. कापूस पिकातील मॅक्रोफोमिमा मुडकुजाचा प्रादुर्भाव होतोय. वेळीच उपाययोजना कराव्यात. पावसाचा खंड ठरतोय कारणीभूत. मुसळधार पाऊस बळीराजा सुकवला. खरीप पिकांना दिलासा मिळतोय. सकल भागामध्ये पाणी साचले. भंडारी जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झाले. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वगळा. जबाबदारी निश्चित करा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लाखनी तालुक्यामधील 1,890 कार्डधारक कारवाईच्या रडारवरती आहे. अपात्र लाभार्थ्याचे धान्य बंदची प्रक्रिया सुरू. उत्पन्न डुप्लिकेट कार्डांसह विविध कारणे. पात्र लाभार्थ्यांनी घ्यावी दक्षता. तिरोड्यामध्ये रेशन लाभार्थ्यांची मिशन सुधार छाननी सुरू आहे. अपात्र नावे वगळण्याची कार्यवाही केली जाणार. पेनच्या पाणी नियोजनाला पर्याय ठरतोय. कोच्ची बॅरेज ते नवेगाव खैरी योजना. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. 62 किमीचा जुना प्रकल्प रखडला. यवतमाळ जिल्ह्यामधील 34,000 शेतकऱ्यांसाठी 295 कोटी रुपये वितरित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. दुसरा हप्ता झाला वरता. जळगाव जिल्ह्यातील पावसाची तूट हे 41% 5 तालुक्यांची सरासरी 80% खाली. पावसाची दडी. चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी उडीद पिकावरती फिरवला रोटावेटर. आसोदा परिसरातील हे चित्र आहे. पावसाअभावी खर्चही निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल झालेले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेमध्ये अवघा 45% पाऊस झालेला आहे. पावसाची तूट वाढते. सप्टेंबर महिन्यावरती आता सर्व भिजतं. पिकांच्या वाढीवरती होतोय मोठा परिणाम. वाढत्या तापमानामुळे खरीप संकटामध्ये सापडलेला आहे. पिके कोमजू लागली. बलवणसह पूर्व भागामध्ये आठवडाभरात पाऊस न झाल्यास 50% हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होते. मॅपिंग अभावी महसूल सेवकांना नोंदणी करताना अडचणी निर्माण. पीक विमा व शासकीय मदतीच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर लागणार. वसतिगृहासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज केला तरच स्वाधारचा लाभ मिळणार. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना. शेतकऱ्यांची चिंता मिटलेली असून घरबसल्या मिळणार खत. FFS ॲप्लिकेशनद्वारे होणार खतांची विक्री. सह्याद्री पट्ट्यामधील भातशेतीवरती कर्पारोगाचे संकट आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होते. सणासुदीमध्ये पगार वाढणार. वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकी मिळणार. शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. ऑगस्टच्या वेतनासोबतच थकबाकीची रक्कम हातामध्ये.
गतवर्षीच्या उसाला 300 रुपयांचा दुसरा हप्ता द्या, स्वाभिमानी संघटना आक्रमक झालेली असून कारखान्यास निवेदन देण्यात आले. राज्यातील आश्रमशाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार. शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. सर्वाधिक रिक्त पदे ठाणे, नाशिक विभागामध्ये. पारनेरमधील शेतकऱ्यांना 13 कोटींची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आमदार काशीनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील 9 धरणे तुडूंब भरलेली आहे. 17 प्रमुख धरणांमध्ये 94.6% पाणीसाठा उपलब्ध आहे. तूर्त चिंता मिटलेली आहे. खरेदी प्रक्रिया सुलभ झालेली असून शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार खत. FFS ॲप्लिकेशनद्वारे होणार आगाऊ बुकिंग. QR कोड दाखवता शेतकऱ्यांना मिळणार खत. विबीची रामजी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करा. रोह्यो मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचे निर्देश देण्यात आले. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला उद्योगांची बाजी. महाराष्ट्र आघाडीवरती असून 31,746 मंजूर प्रकल्पांपैकी 17,000 प्रकल्प महिला उद्योजकांचे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.